प्रेमाने बोला. खरोखर सासंग सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम अशा कृपेने आणि तुम्हासारख्या साधू संतांच्या सानिध्यामध्ये या सत्संग समारोहाचे आयोजन होत आहे. खरोखर दासी परम भाग्य आहे. एवढ्या लांबून या ठिकाणी महात्मा उपस्थित आहे आणि सद्गुरूचा तो पावन संदेश देण्यासाठी हे सर्व महात्मा या ठिकाणी नाटक करत आहेत की जीवनामध्ये सद्गुरू करून घ्या, सद्गुरू शिवाय करणोपाय नाही. पूर्वी साधू संतांनी तेच सांगितलं, शास्त्रांनी तेच सांगितलं, महापुरुषांनी एवढंच नव्हे तर भगवंतांनी देखील तेच सांगितलं आणि तेच या ठिकाणी हे महात्मा आज सांगत आहेत. भगवान शंकर पार्वती मातेला या सद्गुरूचा महिमा गाताना, सद्गुरूचं वर्णन करताना, त्याचं महत्व समजावून सांगताना असं म्हणतात की ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा. की ध्यानाचे मूळ ही गुरुची मूर्ती आहे, मंत्राचे मूळ गुरुचे वचन आहे, पूजेचे मूळ गुरुचे चरण आहे, तर मोक्षाचे मूळ गुरुकृपा आहे. सासंगजी महापुरुषांनी, देवांनी सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न केला की सद्गुरू शिवाय करणोपाय नाही. सद्गुरूला शरण आल्याशिवाय त्या भगवंताची, आपल्या त्या एकाची ओळख होणार नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण देखील म्हणतात की सर्व धर्मान् परित्यज मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. की अर्जुना, तू सर्व धर्म सोडून ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य या धर्माचा त्याग करून, मी ब्राह्मण श्रेणीचा आहे, मी शूद्र श्रेणीचा आहे, मी वैश्य श्रेणीचा आहे, मी क्षत्रिय श्रेणीचा आहे, हा मनात विचार न आणता अनन्य भावाने तुम्हाला शरण ये, मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करेन. तू आपला शोक सोडून दे. महापुरुषांनी तेच सांगितलं सासंगती. ज्ञानेश्वरीमध्ये, भावार्थ दीपिकेमध्ये माऊली ज्ञानोबा देखील म्हणतात की मद हृदयी सद्गुरु जने तारिलो हा संसार को, म्हणून विशेष अत्यागुरु विवेकावरी. की सद्गुरूने माझा भवसागर तारून नेला, सद्गुरूने माझा 84 लाख योनीचा फेरा तारून नेला आणि सद्गुरू माझ्या हृदयामध्ये आहेत, म्हणून माझे विवेकावर प्रेम आहे. सासंगती संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आता महात्मा देखील गीताद्वारे म्हणत होते सद्गुरूची शरण जाय, सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी. सासंगती सद्गुरूला, कारण सद्गुरू शिवाय कुणीही आपल्याला त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देणार नाही, ते ज्ञान कुणी देणार नाही. तर ज्ञान म्हणजे काय, तर अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन. ही आत्म्याच्या आधिपत्याखाली आचरण करून त्या परमतत्व परमात्म्याचे साक्षात दर्शन होणे म्हणजे ज्ञान. आणि त्याच्या विपरीत जे काय आहे ते अज्ञान होय. म्हणजे सद्गुरूकडून साक्षात ईश्वराची ओळख करून घेणे म्हणजे ब्रह्मज्ञान होय, म्हणजे ज्ञान होय. तर सासंगती हे ज्ञान जे आहे हे आपल्याला कसं मिळतं, तर तेच महात्मा या ठिकाणी सांगत होते की सद्गुरूला शरण गेल्याच्या नंतर ते ज्ञान मिळतं. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण तर सर्वजण ईश्वराचीच लेकरं आहोत. मग या ठिकाणी महात्मा म्हणाल्याप्रमाणे सर्वत्र प्रेम भावना निर्माण होईल, प्रेमाची भावना निर्माण होईल, मानवतेची भावना निर्माण होईल. सासंगती एक खेळ असतं, बाहेर मित्रामध्ये गेला आणि रात्रीचे 10-10:30 वाजले होते आणि तो बुद्धिबळाचा खेळ खेळत बसला. आता संध्याकाळी 10:30 वाजले तरी तो घरी आला नाही. पत्नीला वाटलं की आता 10:30 झाले संध्याकाळचे, भूक लागली होती पत्नीला. तिला वाटलं हे आले नाही तर मी जेवण करून घेते, मला भूक लागली. त्या पत्नीने जेवण करून घेतलं. त्यानंतर काही वेळाने 10:30-11ला तो पती आला आणि घरी आल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या पत्नीने आपल्या आधी जेवण केलं. आता त्याच्यातला हे कळाल्याच्या नंतर त्याच्यातला पुरुष जागा झाला आणि तो तावातावाने त्या पत्नीला बोलू लागला की दिवसभर काही करत नसतेस, दिवसभर झोपून असतेस, तुला मला येऊपर्यंत तुला थांबता आलं नाही जेवण करण्यासाठी. सासंगती ती पत्नी शांतपणे म्हणाली की मी भगवद्गीता ऐकायला गेले होते आणि त्या भगवद्गीतेमध्ये मी असं ऐकलंय की जे आत्मतत्व आहे, हा ईश्वर जो आहे हा सर्वव्यापी आहे, सर्व प्राणी मात्राच्या हृदयामध्ये आहे. ईश्वरा सर्वभूतानां हृदय सर्जुन तिष्ठती, ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. की ईश्वर सर्व प्राणी मात्रामध्ये आहे. मग तुम्ही जेवलेत काय, मी जेवले का, काय फरक पडतो? प्रेमाने बोला. सासंगती हे म्हटल्याच्या नंतर पती म्हणाला तर मी पण भगवद्गीतेविषयी व्याख्यान ऐकायला गेलो होतो आणि मी पण असं ऐकलंय की हा भगवंत जो आहे, हा आत्मतत्व जे आहे याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाऊ शकत नाही. नैनम चिंतती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदय त्यापो न शोषयती मारुका. की शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाऊ शकत नाही आणि त्यांनी चुलीतलं लाकूड जर बाहेर काढलं तिला मारायला उगाडलं. सासंगती हा विद्रोह कशामुळे
जन्म झाला, दोघांनाही ज्ञान होतं, दोघांनाही भगवद्गीतेतले श्लोक पाठ होते, परंतु जीवनामध्ये योग्य दिशादर्शक नव्हता, सद्गुरू नव्हता, म्हणून असा विद्रोह या कुटुंबामध्ये झाला सत्संगाचा. ज्ञान तर प्रत्येकाला आहे. आता महात्मा आग्रह करत आहेत की ज्ञान घ्या. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला काही ज्ञान नाही का, पण सत्संगाची या सद्रूपम त्या देवाची ओळख करून घेणे म्हणजे ज्ञान होय. ज्ञान भगवद्गीता हे सगळ्यांचं पाठांतर आहे. आज महापुरुषांनी जे जे पूर्वी लिहून ठेवलेले ते सगळ्यांचं पाठ आहे. येताना दासच्या कानावर हरिपाठाचे काही शब्द पडले, योग याग विधी येणे न सिद्धी, पायाची उपाधी धर्म भावे विन देव न कळे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. आपण वाचतोय सत्संगाची, आपण ऐकतोय, पण ते आचरणात आणायला तयार नाही. या हे संत महात्मा तेच सांगत आहेत की जे आपल्या हरिपाठामध्ये आहे, जे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये आहे, गुरुगीतेमध्ये आहे, तेच सांगण्याचा प्रयत्न करून, समजून सांगण्याचा प्रयत्न करून इहलोक सुखी आणि परलोक सोयीला करण्याचा संदेश हे महात्मा देत आहेत.